सर्व कार्येषु सर्वदा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त सूर्यनमस्कार सेवा आपण जी आयोजित केलेली आहे त्यासाठी जमलेल्या सर्व उपस्थित ब्रह्मवृंद, आज सगळे विद्यार्थी मित्र आणि सर्व जे सूर्यनमस्कारासाठी जमलेले शिवभक्त आणि सूर्योपासक या सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांना नमस्कार। आज आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपण अनेक देवतांचं उपासना करत असतो, अनेक देवतांची उपासना करत असतो, पण या सगळ्या देवतांचं जे अस्तित्व आहे ते आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून अनुभवावं लागतं। जे फार उच्च कोटीचे साधू संत सत्पुरुष परमार्थात उच्चत्वाला पोचलेले जे असतात त्यांना आपल्या इष्टदेवतेचं प्रत्यक्ष दर्शन घडतं, ते आपल्या उपासनेच्या द्वारे करू शकतात, पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते कल्पनाशक्तीनं अनुभवावं लागतं। पण जी देवता सगळ्या चराचर सृष्टीला प्राणशक्ती देते आणि सगळ्यांना ती दिसते प्रत्यक्ष, अशी आपली ही सूर्यदेवता आहे। आणि या सूर्यदेवतेची उपासना ही अत्यंत प्राचीन काळापासून विविध माध्यमातून केली जाते। मग ते त्रिकाळ संध्या असेल, विविध सूक्त असतील, विविध स्तोत्रमंत्र असतील, विविध आणखीन काही पद्धती असतील, पण त्याच्यामध्ये सर्वोत्तम जी उपासना सांगितलेली आहे ही सूर्यनमस्कार ही सांगितलेली आहे। आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यान्नोपजायते। म्हणजे जो सूर्यनमस्कार रोज करतो, रोज घालतो, सूर्याला नमस्कार करतो, वंदन करतो विशिष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने, त्याला सहस्र जन्मापर्यंत दारिद्र्य येणार नाही। आता दारिद्र्य म्हणजे फक्त धनाचं दारिद्र्य नव्हे, कारण आपलं सगळ्यात महत्त्वाची संपत्ती हे आपलं शरीर आहे, आपलं आरोग्य आहे, हे सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे। कारण शरीरम आद्य खलु धर्मसाधनम असं म्हटलेलं आहे। धर्मसाधन, धर्म म्हणजे कर्तव्य प्रत्येकाचा, पितृधर्म, पुत्रधर्म, पत्नीधर्म, पतिधर्म, ह्याला धर्मशब्द लावला जातो। त्या धर्मानं अपेक्षित आहे की माणसाचं जो धर्म साधन करण्याचं मूळ कारण आहे ते शरीर आहे, आणि ते शरीर बळकट असणं, निरोगी असणं हे अत्यंत गरजेचं आहे। मग नुसतं शरीर बळकट असून चालत नाही, तर त्यासाठी मन एकाग्र पाहिजे आणि आत्मा शुद्ध पाहिजे। या तीन गोष्टी जर आपल्याकडे असतील तरच आपण निरोगी आणि निरामय आयुष्य जगू शकतो। मग शरीर बळकटीसाठी आपल्याला विशिष्ट हालचाली आपण करतो, त्याला आसनं म्हणतात। मन एकाग्रतेसाठी आपण प्राणायाम करतो, ज्याला पूरक, कुंभक, रेचक या पद्धतीने श्वास आत घेणे, थांबवणे, सोडणे। आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी आपल्या इष्टदेवतेच्या मंत्रांच्या सामर्थ्याने त्याची उपासना करून आपण आपली आत्मशुद्धी करू शकतो। अशा तीन उपासना असतात, पण या सूर्यनमस्कारामध्ये या तीनही उपासनांचं एकत्रीकरण केलेलं आहे। म्हणून सूर्यनमस्कार हा सर्वश्रेष्ठ, सर्वांग सुंदर व्यायाम म्हणा किंवा सर्वांग सुंदर उपासना या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतो। म्हणजे जेव्हा आपण त्या हालचाली करतो, सूर्यनमस्काराच्या पायऱ्या करतो, त्यावेळेला ते आसनं होतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे नमस्कार मुद्रा आहे, हस्तपादासन आहे, जानू भालासन आहे, जानू शिरासन आहे, अर्धभुजंगासन आहे, भुजंगासन आहे, अश्वसंचलन आसन आहे, अशी वेगवेगळी आसनं त्यामध्ये घडतात। ज्या वेळेला आपण सूर्यनमस्कार मारतो त्यावेळेला श्वासाच्या हालचालीवरचं नियंत्रण सांगितलेलं आहे। पहिल्या पायरीच्या वेळेला श्वास घेणे, दुसऱ्याला सोडणे, तिसऱ्याला पुन्हा घेणे, चौथ्याला थांबवणे, पाचव्याला सोडणे, सहाव्याला घेणे, सातव्याला आणि आठव्याला थांबवणे, नवव्याला सोडणे आणि 10व्याला घेणे। 10 पायऱ्यांनी जो नमस्कार केला जातो तो अशा पद्धतीने। पण हा शास्त्रशुद्ध आहे, जो योगिक याच्यामध्ये सांगितलाय तो आपल्याला नीट शिकून घ्यावा लागेल। आजच्या घटकेला आपण जी उपासना करणार आहोत ती उपासना ही आपल्याला जशी आता जमेल त्या पद्धतीने आपण करणार आहोत।
कारण अजून आपल्याला विशिष्ट गुरुकडून ते चांगल्या पद्धतीने शिकून घेणं अपेक्षित आहे. तर हा प्राणायाम झाला. याच्यामध्ये 1 कुंभक, 2 कुंभक आणि 3 कुंभक असे वाढत्या कुंभकांच्या संख्येनं या नमस्कारामध्ये प्राणायाम सांगितलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे जो प्रणव मंत्र आहे ओंकार, ह हे अक्षर जे महाप्राण आहे, मुळाक्षरांमधलं ह अक्षर महाप्राण म्हटलेलं आहे. म्हणजे ह हा उच्चारताना नाभीपासून उच्चारावा लागतो. ह हे ह इथून उच्चारण होत नाही. ह आणि त्याला महाप्राण म्हटलंय. त्याला र ची 12 कडी जोडून राम, रीम, रूम, रैम, रौम, रा जे शिकले नमस्कार किंवा योगाचं वर्षासारखे त्यांना कदाचित हे कानावरून गेलेलं असणार आहे. या महाप्राणामुळे काय घडतं तर नाभी चक्राला सूर्यचक्र असं म्हणतात. ह्या नाभी मणिपूर चक्र किंवा सूर्यचक्र असं म्हणतात. आणि ह चा उच्चारण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ते चक्र जागृत व्हायला मदत होते. तिथून ऊर्जा निर्मिती होते, स्फूर्ती होते, चैतन्य निर्माण होतं आणि शेवटी जे परम आनंद, ज्याला आनंदमय कोश म्हणतात, त्या आनंदाकडे आपण जातो. म्हणून आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतची जी उंची साधायची असते त्याला हा महाप्राण मदत करतो. अशा 3 प्रकारे म्हणजे आसन, प्राणायाम आणि मंत्र सामर्थ्य या सगळ्यांच्या सहाय्याने हा सूर्यनमस्कार आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या आत्म्यावर परिणाम करत असतो. म्हणून ही सेवा अत्यंत महत्वाची आहे. आज धनुराशीतून सूर्य मकर राशीत संक्रमित होतो. आज सगळ्यांनी, संक्रांतीचं पण खूप महत्व आहे, आता तो अप्रस्तुत ठरेल, पण मकर संक्रांत आहे म्हणून सांगतो. संक्रांत म्हणजे संक्रमणे झालं, सम्यक क्रांती. क्रांती हा शब्द ऐकला की आपल्याला हिंसा आठवते, क्रांती. पण सम्यक क्रांती म्हणजे समजुतीच्या माध्यमातून घडणारं परिवर्तन, त्याला सम्यक क्रांती किंवा संक्रांती असं म्हणतात. संघक्रांती म्हणजे आपण आपले जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे आहे ह्याच्यापासून लांब होणं, मुक्त संघ होणं म्हणजे संक्रांती. आणि संघक्रांती जे कलियुगामध्ये संघशक्ती कलयुग असं म्हटलेलं आहे की जे संघटन आहे, एकत्रित येऊन जी सेवा करायची असते किंवा एकत्रित राहण्यात आज जी आपल्याला गरज आहे ती म्हणजे संघक्रांती म्हणजे संक्रांती. अशा सगळ्या माध्यमातून म्हणून आपण म्हणतो जुने सगळे रुसवे फुगवे असतील ते सोडण्याचा हा दिवस आहे. तिळगुळ काय गोड गोड बोलाय साध्या वाक्यात आपण म्हणतो. म्हणून आजपासून सगळ्यांनी या सगळ्या दृष्टिकोनातून या सणांचा आणि या उपासनेचा विचार करून आपण आता हे प्रारंभ करणार आहोत. त्यामुळे मी आता जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष जी आपली सूर्यनमस्काराची आपली जी सेवा आहे त्याला आता प्रारंभ करूया. आज आदरणीय वेदमूर्ती पुरवणे गुरुजी यांच्या संकल्पनेतून हे घडतंय. पण आज एका त्या घटनेचा आता मी उल्लेख करत नाही, तो प्रस्तुत करेल. पण प्रिय घटनेमुळे त्यांना स्वतः इथे उपस्थित राहता आलं नाही, ते येणार होते. काल त्यांचा फोन आला, त्यांच्या चुलत बंधूंचं निधन झालेलं आहे, त्यामुळे ते तिथे अडकलेले आहेत. त्यामुळे ते इथे येऊ शकले नाही, नाहीतर ते आज आपल्याबरोबर उपस्थित असणार होते. मी त्यांचे धन्यवाद अगोदर अप्रस्तुत आहे, अगोदरच आभार मानतो. परंतु हा कार्यक्रम संपल्यावर आपण सगळेजण नवेच निघणार, पुन्हा काही आपण बोलण्याचा योग येणार नाही. म्हणून गुरुजींचे धन्यवाद, आपल्या सर्व देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला हा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी अनुभवायला मिळतोय, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. आता प्रत्यक्ष सूर्यनमस्काराला आपण प्रारंभ करू.
Salidan,
आठ ते 9, 8 वाजता बरोबर अभिषेकाची पहिली कळशी ओतली होती आपण आणि 9 वाजता बरोबर सूर्यनमस्कार थांबले होते. जेव्हा आपण एखादी योगिक क्रिया किंवा उपासना करतो त्यावेळेला वेळेला जे महत्व आहे ते अत्यंत काटेकोरपणे पाळायचं असतं. म्हणून आपण 8 ते 9 जो वेळ दिलेला होता त्याच्यात 1 मिनिटाचा सुद्धा मागे आणि पुढे झालेलं नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट आपण त्या मागची भूमिका जाणून घेऊन केली तर त्याचं फळ मिळतं. त्याचं हे उदाहरण आहे. 8 वाजता बरोबर अभिषेकाला आपला प्रारंभ झाला, 9 वाजता बरोबर सूर्यनमस्कार थांबले. 9च्या नंतर 1 मिनिट सुद्धा आपलं केलेलं नाही. वेळेचं नियोजन हे सुद्धा किती महत्वाचं असावं लागतं याचं एक उदाहरण आहे.